देखील युक्तिवाद तुमच्या बाजूने करण्यात आला। याबाबत 1 महिन्याचं प्रोसिडिंग्स काय असू शकतात कोरटकरांच्या बाबत? जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्यांचं, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यथित झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे, आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात। त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशनमधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या CCTVचं फुटेजसुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे, त्या CCTV फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का, हे सुद्धा बघितलं पाहिजे। कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही, कारण की आपल्या मागे कोणीतरी सत्ताधीश आहे, अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे। मुळात मी सुरुवातीपासून हे सांगतो आहे की यांची लढाई, माझी लढाई, किंवा आम्ही सगळेजण जे लढतो आहे, कोणाची लढाई प्रशांत कोरटकर या व्यक्तिविरुद्ध नाही आहे, ही प्रवृत्तीच चुकीची आहे की जी काही बोलेल, कसंही बेताल वक्तव्य करेल, कोणाचाही अपमान करेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करेल, हे महाराष्ट्रात चालणार नाही। हे सांगणाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीची ही मोहीम आहे। पोलिसांनी 1 महिन्यापासून काल त्यांच्या गाडीसहित त्यांचं फुटेज मिळालेलं आहे। ती गाडी कोणाची होती काय हे आपण गाडी कोणाची होती मला माहीत नाही। आता त्यांनी तर त्या 6.5 कोटीच्या वगैरे सगळ्या गाड्या वापरण्याचं पण रेकॉर्ड केलेलं आहे। एक पत्रकार म्हणून तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटत असेल, पण असे सुद्धा काही पत्रकार महाराष्ट्रात तयार होतात। त्या सगळ्या गाड्यांची माहिती घेतली पाहिजे की त्यांच्याकडून त्या कशा आल्या, कुठून आणल्या, याबद्दलची माहिती सुद्धा पोलीस घेतील। कारण की तपासाच्या भागामध्ये आता सगळंच येणार, कारण की त्यांनी ज्या ज्या माध्यमांचा लपून बसण्यासाठी, पळून जाण्यासाठी उपयोग केला त्या सगळ्यांची माहिती घेतली पाहिजे। मोबाईल डेटामध्ये काही टॅम्परिंग झालं असं वाटतंय का? सर्वात पहिले उच्च न्यायालयामध्ये जेव्हा इंटरिम जामीनसाठीचा अर्ज सुनावणीसाठी आला होता मागच्या वेळेस, तेव्हाच सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं, आम्ही हे म्हटलेलं नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं, सरकारी वकिलांतर्फे सांगण्यात आलं होतं की मोबाईलमधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो, मोबाईल आपण हे केलेलं आहे, फॉर्मॅट केलेला आहे। आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे, डिलीट करणे, इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो। त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळूसुद्धा शकत नाही। आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास। त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे, त्याची काय गरज आहे? त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं, तर याच्यापूर्वी तुम्ही कोणाकोणाला काय काय पाठवलं, यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं, कोणाला काय कळवलं, हे सुद्धा कळणं आवश्यक आहे। कारण की याचा अर्थ तुमच्यासोबत अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले लोक कोण आहेत याची माहिती नक्कीच पोलिसांसमोर आली पाहिजे। गेल्या सुनावणीच्या वेळी आपण एक मुद्दा मांडला होता की कोरटकरचे जे फोटो आहेत ते कोल्हापुरातील देखील पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे आहेत, त्यामुळे कदाचित का उशीर लागत असेल। आता त्यात कोरटकरला पकडलेलं आहे, आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आहात का? मी ठामच आहे की काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचं बोलणं होतं होतं, नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत कोण पोलीस अधिकारी, आम्ही कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु मी इथले SP महेंद्र पंडित, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरुवातीपासून करणारे झाडे साहेब जे PI आहेत, त्या सगळ्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या पोलीस दलामध्ये अनेक चांगले पोलीस आहेत। राजकीय लोकांनी जर त्यांच्यावरचा दबाव काढून घेतला तर ते एका दिवसात सगळी चौकशी करून महाराष्ट्रासमोर मांडू शकतात। त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांचा गैरवापर याच्यामध्ये काही जणांचा झालेला आहे, हे वास्तव आपण नाकारून चालणार नाही। तेलंगणामधून त्याला कोरटकरला अटक करण्यात आली आहे, काँग्रेसने त्याला आश्रय दिला असा आरोप भाजपकडून करण्यात आला। नाही, कसं आहे, जेव्हा महात्मा गांधींना मारलं तेव्हा गोडसेनी काजळ लावलं डोळ्याला आणि ताईत घातला गळ्यामध्ये की तो मुसलमान आहे असं पकडल्यावर वाटलं पाहिजे। त्यामुळे मग आता काँग्रेसच्या लोकांनी आश्रय दिला असं म्हणणं सुद्धा त्याच प्रकारचा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे की आरोप कोणीतरी कोणावर तरी असेल, आरोपी कोणीतरी असेल आणि मग तो दाखवायचा प्रयत्न दुसराच कोणीतरी करायचा, हे डायव्हर्जन आहे सगळं। काँग्रेसचे कोणी लोकांनी असं केलं असेल असं माहीत नाही मला, पण त्यांनी केलं असेल कोणी तर त्या थातूर मातूर नेत्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। प्रमुख मुद्दा तोच उपस्थित होता की 25 तारखेला